भारतीय ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलेला आहे। प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत आणि या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत। उद्या दुपारी 12:20 राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। त्यापूर्वी अयोध्येमधील राम मंदिराचा हा खास व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलाय। साम टीव्हीवर आपण राम मंदिराचा हा नवा व्हिडिओ पाहू शकतोय। उद्या राम मंदिराचा भव्य असा सोहळा पार पडतोय, त्याआधी नवा व्हिडिओ सामच्या हाती आलाय। साम टीव्ही सोबत या सोहळ्याचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा साम टीव्हीच्या प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे, पाहता येणार आहे। अयोध्येमध्ये राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि या मंगलमय सोहळ्याचं नॉनस्टॉप कव्हरेज देखील थेट अयोध्येतनं तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे, फक्त साम टीव्हीच्या माध्यमातून। नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा होतोय आणि या सोहळ्याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। आपण पाहतोय उद्या होणाऱ्या या संपूर्ण सोहळ्यासाठी देश सज्ज आहे। अयोध्या नगरी सजलेली आहे आणि प्रत्येकाला आस लागली आहे ती प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा अभूतपूर्व असा सोहळा होतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास असलेली ही मोठी परंपरा, प्रदीर्घ अशी परंपरा, याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी देखील खरं तर अयोध्येमध्ये जाऊन अनेक रामभक्तांनी गर्दी केल्याची देखील दृश्य आपण पाहतो। दरम्यान उद्या होणारा अयोध्येचा अभूतपूर्व सोहळा कसा असेल त्यावर देखील नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10:55 राम जन्मभूमीमध्ये पंतप्रधान मोदी यांचं आगमन होईल। ठीक 11 वाजता रामलल्लाला सोन्याच्या काडीने काजळ लावलं जाईल। दुपारी 12:05 राम जन्मभूमी मंदिरामध्ये अभिषेक आणि पूजा आरती केली जाईल। दुपारी 1 वाजता जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील आणि संबोधित करतील। दुपारी 2:15 कुबेर टिळा शिवमंदिरात पंतप्रधान यांच्या हस्ते पूजा केली जाईल।